करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसांच्या व्याख्यानमालेमध्ये शिवसंकल्प व्याख्यानमालेचा आजचा आपला 146वा भाग, स्टार्टअप आणि उद्योजकता. याच्यामधला एक महत्वाचा भाग आपण बघतो की आपल्या उद्योग आणि व्यवसायाचा या ठिकाणी विस्तार कसा करावा, म्हणजे लोकल ते ग्लोबल विस्तार कसा करावा, या विषयावरचं आपलं आजचं हे सत्र आहे. यामध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1991 साली भारतानं ज्यावेळेला या ठिकाणी LPG पॅटर्न स्वीकारला. LPG म्हणजे काय? लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, म्हणजे खाजाऊ धोरण असं ज्याला म्हटलं जातं. खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण. आणि त्यावेळेला जग एक खेड्यामध्ये रूपांतरित झालं असं बोललं जातं. म्हणजे काय की ग्लोब इन अ स्मॉल व्हिलेज, म्हणजे एक छोट्या खेड्यांमध्ये जगाची या ठिकाणी निर्मिती. का म्हटलं जातं? जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून कुठल्याही याच्यामध्ये तुम्हाला वस्तू पाठवता येणं, सेवा देता येणं, लक्षात. हे व्यापार, ट्रेड ज्याला म्हणतात, तो ट्रेड सगळ्यांसाठी या ठिकाणी खुला करण्यात आला. मग ट्रेड खुला करण्यात आला म्हणजे सगळ्यांना सगळं खुलं झालं का? नाही. तुम्ही जे मध्यंतरी टेरिफ वॉर बघितलं, अमेरिकेने इतकं टेरिफ लावलं. आपण या ठिकाणी अँटी डम्पिंग ड्युटी लावतो भारतामध्ये एखादी गोष्टी घेऊन यायची असेल तर. तर प्रायोरिटी लोकल लेवलच्या ज्या काही वस्तू आहेत, त्या लोकल लेवलचे व्हेंडर, प्रोडक्ट यांना प्राधान्य देण्याची ही धोरणात्मक बाब आहे. पण प्रत्येक देश वेगवेगळ्या टॅक्टिक्स वापरून आपल्याला आपल्या देशातले प्रॉडक्ट बाहेरच्या देशामध्ये कसे जातील, उद्योग व्यापार कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करत असतो. जगाच्या पाठीवर भारत हा आता इतकी मोठी बाजारपेठ आहे, कारण चीन हे उत्पादनाचं क्षेत्र आहे. चीनमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन केलं जातं आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कंझ्युमर डेटाबेस आहे, लक्षात घ्या त्याच्यात. म्हणजे तुमचा कोणताही व्यवसाय ज्यावेळेला तुम्ही कराल, भारताबाहेर काय द्यायचं, तर भारताबाहेर सर्व्हिसेस आणि उत्पन्न द्यायचं हे नक्कीच आहे. पण भारतात देखील तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध आहे, हे पहिल्यांदा समजून घ्या. कारण आपण जगातली एक नंबरची लोकसंख्या असणारा देश आहोत. जगातली एक नंबरची तरुणांची संख्या असणारा देश आहोत. त्यामुळं आपल्याकडं काहीही प्रॉडक्ट, म्हणजे कुठलाही देश भारताबरोबर पंगा नाही घेऊ शकत, हे लक्षात घ्या. का पंगा नाही घेऊ शकत आहे? त्याचं कारण असं आहे की भारताची असणारी आत्ता जी काय या ठिकाणी भौगोलिक स्थिती म्हणण्यापेक्षा या ठिकाणी डेमोग्राफिक जो काय या ठिकाणी भारताचा आत्ताचा काळ आहे, त्यावेळेला या ठिकाणी भारताबरोबर पंगा घेणं कुठल्याही देशाला परवडणार नाही. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने तणाव निर्माण होतो, सगळं होतं. पण पुन्हा पुन्हा या ठिकाणी भारताबरोबर व्यापार मात्र कोणताही देश या ठिकाणी तोडू इच्छित नाही किंवा तोडू शकत नाही. त्यामुळे आपल्याला देखील या ठिकाणी या गोष्टीचा विचार करावा लागेल की आपण ज्या अर्थी जगातल्या सगळ्या वस्तू आपल्याकडे येऊ शकतात, त्या अर्थी आपल्याकडून देखील या ठिकाणी जगातल्या कानाकोपऱ्यापर्यंत या वस्तू पोहोचू शकतात. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? प्रयत्न करायचे आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळं आजच्या या सत्रामध्ये तुम्हाला मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. पहिला प्रश्न की आपण म्हणतो थिंक ग्लोबली आणि ऍक्ट लोकली, हे जे वाक्य आहे ते काय वाक्य आहे? तर जागतिक पातळीवर काय काय चाललेलं आहे याची या ठिकाणी माहिती घेणं आणि स्थानिक पातळीवर त्यावर आधारित असे या ठिकाणी स्वतःचे उद्योग, व्यवसाय, उपक्रम या ठिकाणी चालू करणं, सेवा निर्माण करणं, हा त्या वाक्यापाठीमागचा विचार होऊ शकतो का? आणि दुसरं अलीकडच्या कालावधीमध्ये आलेले एक घोषवाक्य आपल्याला माहिती आहे की व्होकल फॉर लोकल, म्हणजे स्थानिक प्रॉडक्टसाठी तुम्ही तुमचा आवाज बना, त्यांना या ठिकाणी जास्त प्राधान्य द्या. ह्या दोन्हीही गोष्टींच्या मध्ये एक उत्तम व्यावसायिक म्हणून तुम्ही काय बघाल? तर पहिल्यांदा आपल्याला हे बघायचं आहे की आपण आपले जे प्रॉडक्ट निर्माण करतोय, ते प्रॉडक्ट या ठिकाणी जगाच्या बाजारपेठेमध्ये कसे जातील. जगाच्या बाजारपेठेमध्ये डायरेक्ट जातील का? पहिला तुम्हाला या ठिकाणी स्थानिक बाजारपेठ ज्या आहेत, त्या स्थानिक बाजारपेठा काबीज कराव्या लागतील, किंवा स्पेसिफिक असं प्रॉडक्ट बनावं लागेल की जे या ठिकाणी फक्त एक्सपोर्टसाठीच बनवलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि एक्सपोर्ट सबस्टिट्यूट नावाचा एक प्रकार आपल्याकडे आहे. म्हणजे काय की भारतामध्ये ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी, इम्पोर्ट सबस्टिट्यूट, ज्या ज्या वस्तू या ठिकाणी भारतामध्ये बाहेरून मागवल्या जातात आणि ज्यासाठी आपल्याला आपले विदेशी गंगाजळी जी आहे ती खर्च करावी लागते, यातलं काहीही प्रॉडक्ट जर तुम्ही भारतात बनवत असाल, ती सेवा जर देत असाल, तर त्याचा या ठिकाणी आपल्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो आणि त्यासाठी स्पेशल पॅकेज आपल्याला बघायला मिळतं, हे लक्षात घ्या. त्यामुळं जगातली गुजरातच्या आनंद जिल्ह्यातली एक छोटीशी या ठिकाणी दूध डेअरी आहे, जी जगात 8व्या क्रमांकाची दूध उत्पादन कंपनी आहे, लक्षात घ्या. 30हून अधिक देशामध्ये या ठिकाणी निर्यात करते. जोहो सारखा आपला या ठिकाणी चेन्नई जवळच्या छोट्या गावातनं चालू झाला प्लॅटफॉर्म आज 180 देशांमध्ये 8 कोटी युजर्स असणारा प्लॅटफॉर्म भारतीयांनी बनवलेला आहे. गुडगावच्या एका छोट्याशा रूम मधनं चालू झालेला या ठिकाणी ओयो रूमचा ऑप्शन्स या ठिकाणी लक्षात घ्या, आज 80 देशांमध्ये या ठिकाणी पसरलेला आहे.
पतंजली सारखा ब्रँड आहे, तो देखील 50 सारख्या देशांमधून गेलेला आहे. मग तुम्ही ज्या वेळेला आज FY SY TY ला आहात, एखादी आयडिया तुमच्या डोक्यात आहे, एखादा व्यवसाय तुम्ही करू इच्छित आहे आणि मग तुम्हाला वाटते की मला जगाच्या बाजारपेठेमध्ये जायचं असेल, तर मग माझ्याकडे स्वप्न काय आहे, मी 5 वर्षानंतर कुठं असणार आहे, माझा हा व्यवसाय फक्त शहरापुरता मर्यादित असणार आहे काय, जगात माझ्या बाजारपेठेत, जगाच्या बाजारपेठेमध्ये माझ्या उत्पादनाला या ठिकाणी किती संधी उपलब्ध आहेत, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला समजून घ्याव्या लागणार आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला विस्तार नेमकं काय, स्केल म्हणजे नेमकं काय, हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये. की विस्तार याचा अर्थ फक्त एक दुकान आहे आणि त्याच्याऐवजी मी दुसरं दुकान उघडलं, 2 चे 4 झाले म्हणजे तुमचा विस्तार नाही, लक्षात घ्या. लोकल म्हणजे शहरामध्ये या ठिकाणी पुण्यातली एक बेकरी त्या त्यांच्या या ठिकाणी ब्रांचेस काढते. प्रादेशिक म्हणजे महाराष्ट्रातले चितळे बंधू वेगवेगळ्या ठिकाणी जातात किंवा या ठिकाणी हल्दीरामचा ब्रँड जातो, हे लक्षात घ्या. नॅशनल लेवलला हल्दीराम या ठिकाणी आता पोहोचलेला आहे, हे लक्षात घ्या. आंतरराष्ट्रीय म्हणजे MDH मसाले जर बघितले तर या ठिकाणी जागतिक पातळीवर या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मल्टीनॅशनल म्हणजे टाटा, इन्फोसिस, विप्रो सारख्या कंपनी आहेत या ठिकाणी. तो आवाज येतोय का माझा व्यवस्थित? हा, ठीक आहे, चालेल. विप्रो सारख्या काही कंपन्या आहेत, हे लक्षात घ्या. या ठिकाणी त्या कंपनी देखील या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर MNCs पोहोचलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. त्यांनी जगभर स्वतःचे या ठिकाणी ब्रँड एस्टॅब्लिश केलेले आहेत. मग ते अरबिंदो असेल किंवा रिलायन्स असेल, अरविंदो फार्मा किंवा रिलायन्स या ठिकाणी या गोष्टी पोहोचल्या आहेत, लक्षात घ्या. मग स्केलचे प्रकार काय आहे? एक जॉग्राफिकल म्हणजे भौगोलिक विस्तार करणं, नवीन शहर, नवीन देशाचा. दुसरं स्केल असतं प्रॉडक्ट वाढवणं. पहिल्यांदा एक प्रॉडक्ट चालू केलं होतं, म्हणजे चहा कॉफीचा व्यवसाय चालू केला, मग स्नॅक्स चालू केले, मग दुपारचं जेवण चालू केलं, मग संध्याकाळचं जेवण चालू केलं, मग रेस्टॉरंट झालं, रेस्टॉरंटचं हॉटेल झालं, हॉटेलचं मग पुन्हा या ठिकाणी हॉटेलमध्ये कन्व्हर्जन झालं. हा सगळा प्रवास असं एकाच ठिकाणी विस्तार करणं असू शकतं किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचणं देखील विस्तार असू शकतं. आणि या ठिकाणी तिसरा महत्वाचा भाग आहे तो कंझ्युमर या ठिकाणी बेस वाढवणं, म्हणजे नवनवीन ग्राहक या ठिकाणी वाढवत जायचं आहे. तेच प्रॉडक्ट आहे, तेच सेवा देऊन प्रॉडक्ट कंझ्युमर बेस वाढवत जाणे, हे तिन्ही उद्योजकांसाठी या ठिकाणी काय की आदर्श या ठिकाणी स्केल मॉडेल आहेत, हे लक्षात घ्या. विस्तार का करावा हे समजून घ्या पहिल्यांदा. की आपण या ठिकाणी ज्या वेळेला एखादं स्टार्टअप सुरू करतो, आपण ज्यावेळेला व्यवसाय चालू करतो, त्यावेळेला एका ठराविक नंतर तुमचं स्केल हे अपेक्षितच असतं. म्हणजे उत्पादनात वाढ झाली पाहिजे, ग्राहक जास्त आले पाहिजे, जास्त विक्री, जास्त नफा मिळतो, यासाठी स्केल आपल्याला गरजेचं आहे. पण एका बाजारपेठेवर ज्यावेळेला आपण अवलंबून असतो, त्यावेळेला रिस्क आपल्याला असते. ते जर आपण मल्टिपल ठिकाणी जर करता जायला लागलो, तर आपल्याला या ठिकाणी एका ठिकाणी बाजारपेठेमध्ये बंद झालं, लॉस आला, तर दुसऱ्या ठिकाणी आपण रिकव्हर करू शकतो. दुसरी महत्वाची आहे की ब्रँडला आपली व्हॅल्यू वाढते. ज्यावेळेला ग्लोबल लेवलला आपलं पोझिशनिंग होतं, त्यावेळेला या ठिकाणी जास्त ट्रस्ट बिल्ड होतो, जास्त या ठिकाणी ब्रँड व्हॅल्यू आपली वाढते, हे लक्षात घ्या. स्केल इकॉनॉमी म्हणजे मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं, खर्च कमी होतो, त्यामुळे या ठिकाणी प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला कमी होते, हा देखील फायदा असतो, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी काय होतं की मोठी कंपनी म्हटलं की टॅलेंटेड लोक थोडंसं मोठ्या कंपनीला प्रेफरन्स देतात की मला तिथं काम करायचं आहे, लक्षात घ्या. तर त्याचाही या ठिकाणी विचार आपण करायला पाहिजे, लक्षात घ्या. गुंतवणूकदारांसाठी काय होतं की मोठा व्यवसाय, मोठी गुंतवणूक असते. गुंतवणूकदार कुठं अट्रॅक्ट होतात की जेवढं मोठं असेल तिकडे या ठिकाणी अट्रॅक्ट लवकर होत आहेत, लक्षात आहे. कम्पॅरेटिव्हली जे छोटे उद्योग असतात त्याच्यापेक्षा स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर विस्तार केला नाही तर प्रतिस्पर्धी आपल्याला संपवतात, त्यामुळे आपल्याला थोडंसं आपलं साम्राज्य हळूहळू ग्रो करावं लागतं, लक्षात घ्या. हे ज्या वेळेला तुमच्या डोक्यात स्केल येतं, त्यावेळेला मग वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण कल्पना येतात. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सातत्यानं नवनवीन शोधता येतं, बाजारपेठ शोधता येते, प्रॉडक्ट शोधता येतात, कस्टमरसाठी पॅकेज तयार करता येतात. तुमचे जे कर्मचारी आहेत त्यांना थोडंसं स्केल मिळतो, चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रगतीची द्वारं त्यांच्यासाठी खुली होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही हे जे काही करताय ते या ठिकाणी आपल्या नॅशनल इकॉनॉमीमध्ये चांगल्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन करणारं काम असतं, लक्षात घ्या. त्यामुळे मोठी स्वप्न पहा, कारण छोटी स्वप्न पूर्ण झाल्यावर देखील आनंद देत नाही. मोठी स्वप्न असतील तर छोटे प्रॉब्लेम कधी संपून गेले हे कळतच नाहीत, हे लक्षात त्याच्या पद्धतीचं समजून घ्या. मग आता विस्तार करायचा आहे असं समजलं, तुम्ही अजून स्टार्टअपच नाही चालू केला, आपण विस्तारापर्यंत पोहोचलोय, लक्षात घ्या. माहिती घेण्यासाठी आपल्याला सगळं माहित असावं यासाठी की विस्तार कधी करायचा. तर सगळ्यात महत्वाचं एक साधारणतः 8 ते 10 प्रश्न स्वतःला विचारायचे. त्यातला पहिला प्रश्न लक्षात घ्या की माझा सध्याचा व्यवसाय स्थिर आहे का, स्टेबल आहे का. म्हणजे आता जे चालवतोय ते व्यवस्थित आहे का, नाहीतर आताच व्यवस्थित चालत नाही आणि मी स्केल करायला लागलोय, तर आहे ते पण मोडून पडण्याची शक्यता असते. दुसरं आहे, माझ्या प्रॉडक्टला दुसऱ्या जागेत मागणी आहे का. म्हणजे पुण्यातल्या लोकांना आवडणारी पुण्यातली बाकरवडी ही नागपूरला आवडेल का, ही कोल्हापूरमध्ये आवडेल का, ही अहिल्यानगरमध्ये आवडेल का, हे तुम्हाला दुसऱ्याकडे खरोखर बाजारपेठेमध्ये मागणी आहे का, याचा विचार करायला
पाहिजे लक्षात घ्या. नवीन बाजारपेठेतल्या ग्राहकांच्या गरजा वेगळ्या आहेत का? म्हणजे चितळेंची भाकरवडी नागपूरला देत असताना त्याच्यामध्ये कुठेतरी या ठिकाणी मसाल्यामध्ये फ्लेवर बदलता येईल का? त्याला सावजी भाकरवडी नावानं काय आणता येईल का? मग नागपूरकर या ठिकाणी विदर्भातले लोक जास्त या ठिकाणी चवीने खातील असं वाटतं का? या दृष्टिकोनातून तुम्हाला विचार करावा लागतो लक्षात घ्या. बाजारपेठेमध्ये ज्यावेळेला नवीन जातात त्यावेळेला तिथलं कल्चर काय आहे, तिथली संस्कृती काय आहे, तिथली भाषा काय आहे, लोकांची खर्च करण्याची कपॅसिटी किती आहे. कारण पुण्यात जे प्रॉडक्ट 500 रुपयाला विकलं जातं ते प्रॉडक्ट कदाचित मी या ठिकाणी थोडंसं खाली आलो त्याच्या बाबतीतनं, मराठवाड्यात आलो, विदर्भामध्ये कुठल्या गावात आलो, गडचिरोलीपर्यंत गेलो तर ते 50 रुपयालाही लोक विकत घेणार नाहीत. क्रयशक्ती ज्याला म्हणतात त्या ठिकाणी खर्च करण्याची क्षमता ती देखील महत्वाची असते. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की मला ते स्केल करण्यासाठी आहे हे व्यवस्थित चालून दुसरीकडे स्केल करण्यासाठी लागणारं भांडवल माझ्याकडे शिल्लक आहे का? तो भांडवल माझ्याकडे आहे का? कॅपिटल माझ्याकडे आहे का? हे महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारायला लागेल. कारण त्या विस्तारासाठी 2 ते 3 पटीने भांडवल जास्त लागतं. सुरुवातीचा 6 ते 8 महिने तोट्यात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला या गोष्टीचा देखील विचार करावा लागणार आहे लक्षात त्याच्या बाबतीतून. त्याच्यानंतर आहे तुमची टीम योग्य आहे का? हा महत्वाचा भाग आहे लक्षात घ्या. कारण एकट्याने विस्तार अशक्य होतो. तुमच्या हाताखालची टीम त्या याला एक्सपान्शनसाठी तयार आहे का? याचा विचार आपण करायला पाहिजे हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यामुळं टीम ही सगळ्यात मोठी संपत्ती असते. 6वा प्रश्न आपल्याला एक आपण त्याचे लॉजिस्टिक सांभाळू शकतो का? म्हणजे मी एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर अहिल्यानगर मधलं संदीप नावाचं एक हॉटेल आहे. ते असं या ठिकाणी रीलमध्ये एका ठिकाणी सांगतात, की आम्ही पुण्यात हॉटेलच्या शाखा काढल्या, पण पाणी मात्र आम्ही अहिल्यानगर मधूनच अन्न शिजवण्यासाठी घेऊन होतो. त्यामुळे आमची चव मेंटेन राहिलेली आहे. मग असे काही लॉजिस्टिकचे विषय असू शकतात. ते सांभाळू शकाल का आपण? याचाही प्रश्न आपल्याला करायला पाहिजे. का तुमचं प्रॉडक्ट एका ठिकाणी तयार होतं. प्रॉडक्ट तयार करणं आणि जागेवर सर्व्हिस देणे हे 2 वेगळ्या-वेगळ्या गोष्टी आहेत लक्षात घ्या. त्याही आपल्याला जमायला पाहिजेत हे समजून घ्या त्याच्या बाबतीतनं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे, की कायदेशीर बाजू काय? वेगवेगळ्या राज्यांमधली जी नोंदणी आली, ट्रेडमार्क आले, कॉपीराईट आले. आलं लक्षात? परदेशात जायचं असेल तर निर्यातासाठी तुम्हाला या ठिकाणी तिथले कायदे समजून घ्यावे लागतील. याची तुमची स्ट्रॉंग तयारी आहे का? हा एक भाग असतो. त्यानंतर स्पर्धकांचा अभ्यास केलेला आहे का? नवीन बाजारपेठेत आधीच कुणी कार्यरत आहे का? किंवा त्याची या ठिकाणी बलस्थाने काय आहे तिथली आपली? आपले या ठिकाणी वीक पॉइंट काय आहेत? एक्झिस्टिंग जे कॉम्पिटिटर आहेत त्यांची वीक पॉइंट काय आहेत? याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं टेक्नॉलॉजी. मला हे टेक्नॉलॉजी बेस घेऊन जाता येईल का? ऑटोमायझेशन किती करता येईल त्याच्यामध्ये? वेबसाईट, सोशल मीडिया ॲप, ग्लोबल. कारण इथं तुम्हाला ॲक्सेस सोपा आहे लक्षात घ्या. तुम्हाला या माध्यमातून ॲक्सेस सोपा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा 10वा प्रश्न आपल्यासाठी आहे, की माझं व्हिजन काय लाँग टर्मचं? मला 5 वर्षात काय करायचंय, 3 वर्षात काय करायचंय, 10 वर्षात काय करायचंय, याचा कुठेतरी आराखडा असेल तर मी त्या दिशेने प्रवास करायचा. नाहीतर मला आली अपॉर्च्युनिटी बऱ्याच लोकांना काय सवय असते, संधी आली की ती घ्यायची, संधी आली की ती घ्यायची. तुम्ही चालू केलेला असतो प्रवास एज्युकेशन सेक्टरमध्ये आणि तुमच्याकडे नंतर प्रॉडक्ट येतात या ठिकाणी सप्लायर बनता तुम्ही. ह्या वस्तू प्रोव्हाईड करायच्या, त्या वस्तू प्रोव्हाईड करायच्या आणि तुम्ही एज्युकेशनच्या एमपासून बाजूला जाता. किंवा तुम्ही सर्व्हिसमध्ये आलेला असता, तुम्ही प्रोडक्शनमध्ये उतरायला लागता. मग सर्व्हिस हा तुमचा या ठिकाणी पॅशनचा भाग असू शकतो. प्रोडक्शन हे तितक्या पॅशनेट भाग असू शकत नाही लक्षात त्याच्या बाबतीत. त्यामुळे त्याचा विचार आपण थोडंसं करायला पाहिजे, की कशा पद्धतीनं मी या सगळ्या गोष्टी हाताळणार आहे. आता या ठिकाणी जे काही स्केल झालेले काही एक्झिस्टिंग मॉडेल आहेत, कसे स्केल झाले ते? तर त्यातलं असतं पहिलं मॉडेल म्हणजे फ्रँचायझी मॉडेल. तुम्ही तुमच्या ब्रँडसारखी या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे ब्रँड रजिस्टर करायचा, त्याचं डिझाइन रजिस्टर करायचं, वर्किंग पॅटर्न रजिस्टर करायचं, एक सिस्टम बनवायची, एस-ओ-पी बनवायची त्याच्या बाबतीतनं आणि तुमची फ्रँचायझी घेणारा काय करतो? नाव. जसं आपण या ठिकाणी कामत हॉटेल बऱ्याच ठिकाणी बघतो किंवा आपल्याकडे सुरुवातीला येवले चहा आला, मग प्रेमाचा चहा आला, असे वेगळे चहाचे ब्रँड आले लक्षात घ्या. पण त्याने येवले का पहिल्यांदा म्हणतो आपण त्याच्यामध्ये? चहाची टपरीचं त्यांनी लूकच बदलून टाकला पूर्ण. काय साईज असते, कसं ब्रँडिंग असावं, कप कसे असावेत, हे सगळं चालू करून दिलं त्याच्यावर. मग ते वाढायला लागलं लक्षात घ्या. आता फ्रँचायझी मॉडेल काय करतं? तुमचं नाव वापरण्यासाठी तो एकदा काही रक्कम देतो. त्याच्यानंतर या ठिकाणी मासिक काही या ठिकाणी तुम्हाला रॉयल्टी देतो. तुमच्या नियमानुसार व्यवसाय चालवतो. तुम्ही सांगता त्या पद्धतीने एवढंच पॅकेज करायचं, असंच ठेवायचं, याच पद्धतीने डायरेक्शन असलं पाहिजे. बसायला किती लोक असले पाहिजेत, कामगार कसे असले पाहिजेत. म्हणजे ओएसही तेच सिस्टम आहे लक्षात घ्या. ओयो तुम्हाला सगळ्या सिस्टम टर्म्स कंडिशन टाकून देतो. त्याच्यामध्ये हॉटेल तुम्ही बांधायचं, त्याला उपलब्ध करून द्यायचं, त्याला बिझनेस द्यायचं काम तो करतो. अशा पद्धतीचं मॉडेल आपण या ठिकाणी देऊ शकतो. म्हणजे मॅकडॉनल्ड्स, KFC, डॉमिनोज हे तसेच आहेत. भारतीय ब्रँड बघितला असाल तर तुम्ही या ठिकाणी हल्दीराम, बिकानो, चायसो लक्षात. ओम ओम म्हणून एक ब्रँड आहे. त्यानंतर मराठीमधला चितळे बंधू जोशी वडेवाले,
येवले सांगितलं मी तुम्हाला, या पद्धतीच्या अनेक या ठिकाणी ब्रँड तुम्हाला बघायला मिळतील, हे लक्षात घ्या. याचा फायदा काय असतो? कमी भांडवलावर जास्त या ठिकाणी आपण विस्तार करू शकतो आणि स्केल करता येणं आपल्याला सोपं होतं आहे. दुसऱ्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे की डिजिटल विस्तार. मग डिजिटल एक्सपान्शन कसं पाहिजे? ते सगळ्यात सोपं आहे आपल्या ह्याच्यामध्ये. वेबसाईट आधुनिक जर बनवली प्रोफेशनल तुम्ही त्याच्यामध्ये, तर जाऊ शकता. वेबसाईट आज मराठीमध्ये बनवली, मग ती या ठिकाणी मल्टी लँग्वेजमध्ये बनवता येते. ई कॉमर्स अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, मेसो आहे, या ठिकाणी तुम्ही तुमचे प्रॉडक्ट होस्ट करू शकता. सोशल मीडियावर इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब या गोष्टी वापरता येत आहेत. गुगल जाहिरात तुम्हाला ऍडसेन्स वापरता येत आहेत. मेटाच्या माध्यमातून या ठिकाणी 100 कोटीचा व्यवसाय या ठिकाणी बॉम्बे सेव्हिंग नावाच्या कंपनीने केलेला आहे, लक्षात घ्या. बॉम्बे सेव्हिंग नावाच्या कंपनीने किती व्यवसाय केला? 100 कोटी रुपयाचा व्यवसाय फक्त या ठिकाणी मेटा ऍडच्या माध्यमातून सेल करून. त्यानंतर आहे पार्टनरशिप. आता पार्टनरशिप ज्यावेळेला नवीन बाजारपेठेमध्ये ज्यावेळेला जातात, त्यावेळेला एक्झिस्टिंग ब्रँड सोबत पार्टनरशिप करणं, कोलॅबोरेशन करणं आणि स्केल वाढवणं. म्हणजे मारुती सुझुकी, मारुती कार निर्माण करणारी कंपनी आणि टोयोटो या दोघांचं कोलॅबोरेशन झालं. त्यानंतर त्यांनी मार्केटचा किती शेअर घेतला, या तुम्ही गोष्टी बघू. ही केस स्टडी आहे, लक्षात तुम्हाला ते बघता येईल, हे लक्षात घ्या. त्यामुळे स्थानिक लेवलचं नेटवर्क तुम्हाला मिळतं, नॉलेज मिळतं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं, जोखीम कमी असते आणि सर्व खर्चाची या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विभागणी होते, हे लक्षात घ्या. स्टारबक्स भारतात टाटासोबत या ठिकाणी आलेलं आहे, त्याच्यातलं एक्झाम्पल आहे, लक्षात त्याच्या पद्धतीने. म्हणजे स्टारबक्सला या ठिकाणी तुम्ही जाता तर टाटाचा ब्रँड नाही, तर टाटा सोबत ते भारतात आलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेला एक्सपोर्ट करायचं असतं, त्यावेळेला भारतीय उत्पादन ज्या वेळेला बाहेर पाठवायचे असतील, त्यावेळेला पहिलं असतं इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड मिळवावा लागतो. त्यानंतर या ठिकाणी एमएसएमईची नोंदणी असते, अपेडाची नोंदणी असते आणि मग इंडिया मार्ट असेल, अलिबाबा असेल, यासारख्या ठिकाणी आपलं लिस्टिंग लागतं. आवाज येत नाही का माझा? बरेच मेसेज यायला येतोय सर. लागले. हो, येतोय ना? येतोय हा, सर. ठीक आहे, ठीक आहे, चालेल, ओके, थँक्यू. त्याच्यानंतर या ठिकाणी ट्रेड फेअर मधला सहभाग असतो, दूतावासांची मदत असते, लक्षात घ्या. हे थोडंसं मग तुमचे रिलेशन जसे मेंटेन करा, त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला तुमचा स्केल मिळतो, लक्षात घ्या. मग कोणकोणत्या क्षेत्रात एक्सपोर्टसाठी संधी आपल्याला? आपले मसाले, चहा, तांदूळ, हस्तकलेच्या वस्तू असतील, वस्त्र असतील, आयुर्वेदिक उत्पादन असतील, सॉफ्टवेअर, IT, कापड आणि गारमेंट. ज्या वस्तू भारतात स्वस्त उपलब्ध आहेत, त्या वस्तूला चांगली मागणी बाहेरच्या मार्केटमध्ये आहे, त्या कोणत्या वस्तू आहेत हे तुम्हाला शोधता यायला पाहिजे, लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रॉडक्ट डायव्हर्सिफिकेशन हा स्केलमधला एक महत्वाचा भाग असतो, लक्षात घ्या. म्हणजे नवीन उत्पादन जोडून ग्राहकांची विक्री वाढवणं. अमूल पहिल्यांदा दूध देत होतं, मग लोणी द्यायला लागलं, मग चीज द्यायला लागलं, मग आईस्क्रीम आणलं, मग चॉकलेट आणलं, आता मिठाईपर्यंत आलं. लक्षात, दूध डेअरी सुरुवात झाली होती. पतंजली पहिल्यांदा योग करायला आलं, हा लक्षात. मग आयुर्वेदिक प्रॉडक्ट आले, मग खाद्यपदार्थ आलं, मग या ठिकाणी कॉस्मेटिक आलं, त्याच्यानंतर कपडे आले. आता ते प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी करतात, हे लक्षात पतंजली. अधिग्रहण ज्याला म्हणतात, हे लक्षात घ्या. म्हणजे काय? आधीच स्थापन असणारी छोटी कंपनी विकत घ्यायची, हा लक्षात. त्यांचे तयार ग्राहक असतात आणि आपण पुढे जायचं, हे लक्षात घ्या. तयार ब्रँड जलद विस्तार करायला या ठिकाणी मदत होते, हे लक्षात घ्या. म्हणजे बायजूसने आकाश इन्स्टिट्यूट विकत घेतले आणि ऑफलाईन कोचिंग मध्ये प्रवेश केला, हे त्याच्यातलं एक मोठं उदाहरण आहे, लक्षात. ते पुढे काय झालं हे तुम्हाला माहिती आहे, ती स्टोरी बघू शकता, लक्षात त्याच्यामध्ये. लायसन्सिंग. लायसन्सिंग म्हणजे काय? की तुम्ही तुमचं प्रॉडक्ट तयार केलं, त्याची कॉपीराईट घेतलेली आहे आणि तुम्ही ठराविक अमाऊंटला तुम्ही काय करताय, ते इतरांना वापरायला देताय, हे लक्षात घ्या. म्हणजे रेसिपी दुसऱ्याला वापरायला देतो, त्याची रॉयल्टी घेतो, ब्रँड वापरायला देतो, तंत्रज्ञान वापरायला देतो, लक्षात. डिझनीनं आपले जे पात्र आहेत सगळी त्याच्यामध्ये, त्याचे या ठिकाणी कपडे, खेळणी या कंपन्यांसाठी या ठिकाणी लायसन्सिंग दिलेलं आहे, लक्षात घ्या. आता भारतातील या ठिकाणी काही जी काही ठिकाणी महत्वाचे उद्योग व्यवसाय ज्याची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, मित्रांनो. म्हणजे अमूल 1946 साली तयार झालं. कसं तयार झालं? 36 लाख शेतकऱ्यांचा आज त्याच्यामध्ये सहभाग आहे. मोठी म्हणजे वार्षिक उलाढाल, लक्षात घ्या. 30हून अधिक देशात काम करतात. टेस्ट ऑफ इंडिया नावाने या ठिकाणी जागतिक ओळख निर्माण झालेली आहे. कोल्हापूर सारख्या ठिकाणाहून गोकुळ सारखा ब्रँड तयार झालेला आहे, महानंदा सारखा ब्रँड तयार झालेला आहे. असे वेगवेगळे ब्रँड प्रत्येक ठिकाणी एस्टॅब्लिश झाले. पण अमूलनं जी ओळख मिळवली ती कशी झाली? रिलायन्स पेट्रोकेमिकल पासून डिजिटल या ठिकाणपर्यंत पोहोचलं. म्हणजे अगदी म्हटलं की त्यांना म्हटलं जातं की पेट्रोल पंपावरचे व्हेंडर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीपासून 2,200 कोटीपेक्षा जास्तचं साम्राज्य सोडून जाणारे धीरूभाई अंबानी आणि त्याच्यानंतरचा विस्तार, या दोन्ही गोष्टी पाहिजे. झोये सारखी कंपनी आज 180 देशात चालू झाली, सुरुवातीला बघितलं आपण त्याच्यामध्ये. आपले काही या ठिकाणी महत्वाचे म्हणजे म्हैसूर सिल्क आहे, सांबार पावडर आहे, MTR फूड्स आहेत, हे चांगल्या पद्धतीने जातात, हे लक्षात घ्या. जयंती काटाळे आपल्याकडे आहेत, ज्यांनी या ठिकाणी मराठी फूड बऱ्याच या ठिकाणी देशांमध्ये पोहोचवलेले आहेत, एअरपोर्टवर किंवा विमानामध्ये उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केलेला आहे.
किर्लोस्करांचा ब्रँड मोठा आहे, लक्षात घ्या. बजाज ऑटो 70 देशामध्ये आज निर्यात करतं. महिंद्रा जगभर या ठिकाणी वाहनं पाठवतो. पर्सिस्टंट सिस्टम जागतिक आयटी कंपनी आहे. या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला तुम्ही बघता त्यावेळेला या ठिकाणी स्टार्टअपच्या हिशोबात काय फ्लिपकार्ट कुठून तयार झालं? आलं लक्षात? बंगलोरची स्टार्टअप कंपनी वॉलमार्टने विकत घेतली आणि मग नंतर पुढे या ठिकाणी ते वाढायला लागली. लक्षात. पेटीएम कुठून आलं? नोएडाची स्टार्टअप कंपनी जगातल्या मोठ्या फिनटेक पैकी एक झाली. लक्षात घ्या. ओला बेंगलोरचं स्टार्टअप आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युके मध्ये त्यांनी विस्तार केलेला आहे. हे लक्षात त्याच्या बाबतीत. म्हणजे या गोष्टी थोड्याशा आपण समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. आता स्केल करत असताना काही होणाऱ्या चुका आहेत, त्या चुका आपण विचार घ्यायच्या. पहिली चूक अशी असते की अर्ली स्टेजला आपण स्केल करायला जातो. अजून पक्की इमारत झालेली नसते तोपर्यंत जायला लागतो, त्यामुळे कोसळण्याची शक्यता असते. भांडवल कमी असताना आपण पळायला लागतो, हे लक्षात घ्या. आपण तिथलं कल्चर म्हणजे कस्टमर कल्चर न समजता स्केल करायला लागतो. गुणवत्तेशी बऱ्याच वेळा आपली तडजोड होते. लक्षात. स्केल करताना ऑर्डर जास्त यायला लागतात आणि आपण ते फुलफिल करू शकत नाही, हे लक्षात घ्या. चुकीचे पार्टनर आपण निवडतो. पार्टनरशिप हा एका ठिकाणी अत्यंत विचारपूर्वक करायचा निर्णय आहे. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तिथं तुम्हाला एक पार्टनरशिप का तोडली त्याचं कारण सांगतो. लक्षात. एक जागतिक 2 ब्रँड एकत्र येणार होते आणि ते आले कोलॅबोरेशनसाठी. त्यावेळेला त्यांनी सांगितले की चला आपण तुमच्या गाडीतनं मीटिंगच्या ठिकाणपर्यंत जाऊया. म्हणजे आता ड्रायव्हर वगैरे सगळेच असतात, पण या दोघांना चर्चा करायचं असल्यामुळे त्यांनी स्वतः गाडी चालवायला घेतली आणि ज्यांना पार्टनरशिप करायची ते शेजारी बसले आणि मग तिथून ऑफिसपर्यंत येईपर्यंत ते फक्त ऑब्झर्व करत होते. ऑफिसला पोहोचले, मीटिंग झाली आणि मीटिंगमध्ये त्या पार्टनरनं सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर पार्टनरशिप नाही करू शकत आहे आणि सॉरी, तुम्ही तुमचं काम करा. ते म्हटलं अरे, पार्टनरशिपच्या अग्रीमेंट साईन करायसाठी आपण येणार होतो ना, हा काय निर्णय आहे तुमचा त्याच्यावरती? आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की साहेब, तिथून इथपर्यंत पोहोचेपर्यंत रस्त्यावर तुम्ही ज्या पद्धतीने गाड्यांना ओव्हरटेक केलं, ज्या पद्धतीने सिग्नल जम्प केले, ज्या पद्धतीनं तुमचं बिहेवियर होतं, ते बिहेवियर बघता या ठिकाणी तुम्ही ओव्हर अम्बिशियस आहात. तुम्ही नियम पाळत नाही आहात. तुम्ही या ठिकाणी तुम्ही स्वतः पुढे जात असताना इतरांना होणारा त्रास अजिबात विचारात घेत नाही आहात. याचा अर्थ हेच तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत भविष्यामध्ये वागू शकता. त्यामुळे मला पार्टनरशिप करायची नाही. किती छोटं पण ऑब्झर्वेशन काय होतं लक्षात घ्या मित्रांनो. या ज्या केस स्टडी आहेत, या केस स्टडी तुम्हाला या ठिकाणी विचार करायला लावणाऱ्या, भाग पाडणाऱ्या आहेत, हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. त्यामुळे चुकीचे भागीदार आपल्याला निवडायचे नाही आहेत, लक्षात आहे. त्याच्यानंतर भाग येतो या ठिकाणी डेटा आधारित निर्णय न घेणं. फॅक्ट बघा ना, तुमच्याकडे जो डेटा आहे त्याचा काय फॅक्ट आहे. डेटाबेस आहेत हे समजून घ्या, त्याचं विश्लेषण करा. आज एआय बस तुम्हाला चांगले रिपोर्ट मिळत आहेत आणि मग चालू करा. सगळ्यात महत्वाचं, नवीन शाखा काढायच्या राहतात, पहिलं जे आहे ओरिजिन त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तो तुमचा ब्रँड असतो, लक्षात त्याच्या बाबतीत. त्यामुळे मित्रांनो, आपण ही जी एक्झाम्पल बघितली ही काय आहे, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक्झाम्पल मी का सांगितली असतील किंवा हे टॉपिक का घेतला असेल, त्याचं कारण समजून घ्या त्याच्यामध्ये. उद्योजक बनणं म्हणजे या ठिकाणी आपण म्हणतो माझं चहाचं दुकान चालू झालं म्हणजे मी उद्योजक झालो. त्यात तुम्ही तुमचं घर चालवायला लागलात, लक्षात घ्या. तुम्हाला एक उद्योजक म्हणून पुढे जायचं असेल, सामाजिक सोशल एंटरप्रेनर ज्याला म्हणतात, लक्षात घ्या. समाजातले प्रश्न सोडवून स्वतःचं उत्पादन वाढवणारा, स्वतःचं या ठिकाणी उत्पन्न वाढवणारा, स्वतःचं या ठिकाणी ग्रो होणारा उद्योजक हा सोशल एंटरप्रेनरशिपच्या कॅटेगरीमध्ये येतो, लक्षात घ्या त्याच्यामध्ये. आणि मग अशा उद्योजकांची गरज भारताला आहे, लक्षात घ्या. आणि तुम्ही त्यामध्ये चांगलं काम करू शकता, चांगली संधी तुम्हाला मिळू शकते. आणि हे एकच मार्ग असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला आपली जी काही फायर मुवमेंट आहे, त्याला म्हणतो आपण फायनान्शियल इंडिपेंडंट रिटायर अर्ली, हे देऊ शकतं, लक्षात घ्या. हे तुम्हाला देऊ शकतं. इतर ठिकाणी तुम्हाला ते मिळेलच असं नाही, हे लक्षात. त्यामुळं आपण हे स्टार्टअप कल्चर समजून घेत असताना स्टार्टअपमध्ये कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आपल्यावर इम्पॅक्ट करतात, स्केल कसं करायचं आहे, या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. एक छोटासा टास्क फक्त करा. महाराष्ट्रातले 10 ब्रँड शोधा की ज्या ब्रँडनी स्केल करत असताना त्यांच्याकडून चुका झाल्या आणि ते बंद पडले. सक्सेस बघू नका, सक्सेस तुम्हाला दिसतील सगळे त्याच्यामध्ये. बंद पडले, स्केल केल्यामुळे बंद पडले, हे ज्यावेळेला तुम्ही शोधाल त्यावेळेला त्यांच्या चुका लक्षात येतील आणि त्या चुका तुम्हाला टाळता येणं शक्य आहे, हे लक्षात त्याच्यावरती. तर आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार. पुन्हा आपण या ठिकाणी संध्याकाळी आजचं ट्रेनिंग जे आहे तिथं भेटणारच आहोत. अमरावतीमध्ये शिवाजी सायन्स कॉलेजमध्ये आज आपलं विभागीय बैठक आहे. सगळे मुख्यमंत्री अमरावती विद्यापीठाशी संबंधित तिथे येणार आहे आणि आपण सगळ्यांशी या ठिकाणी तिथं
चर्चा करणार आहोत. उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार. हे लेक्चर युट्यूबला असतं का असं काही लोकांचं म्हणणं होतं. तर प्रत्येक लेक्चर आपल्या या ठिकाणी दुसऱ्या दिवशी युट्यूबला एडिट करून अपलोड केलेलं असतं. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही एक काम करायचं की त्या युट्यूबच्या लेक्चर अपलोड झाले तर त्याच्यावर तुमचे फीडबॅक द्या, जे काय असतील ते लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. लक्षात. आज उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि हे सत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.